नमस्कार विद्यार्थ्यांनो, बदलणारे कुटुंब यामधील हा चौथा तास। या आधीच्या तासामध्ये आपण किरण, सुमी आणि दीपालीच्या कुटुंबाविषयी माहिती मिळवली। आता पुढच्या तासाकडे लक्ष देऊया। पान नंबर 69 वर पहा, तिथे लिहिण्याचे एक चिन्ह दिलेलं आहे आणि निळ्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे। त्याचे आपण वाचन करून घेऊया। तुमच्या मित्रासोबत वार्तालाप करा आणि त्यांच्या कुटुंबामध्ये लग्न दरम्यान काय काय करण्यात येते त्याविषयी लिहा। पहा, आपल्या वर्गामध्ये पुष्कळसे विद्यार्थी असतात, आपल्या मैत्रिणी, त्यांना तुम्ही त्यांच्या कुटुंबामध्ये कशा प्रकारे लग्न केले जातात किंवा त्या जेव्हा लग्नाला जातात तेव्हा त्यांनी त्यांच्या लग्नामध्ये काय काय पाहिलेलं आहे त्याविषयी माहिती मिळवायची आहे। कारण की विद्यार्थ्यांनो, आपल्या वर्गामध्ये फक्त एकाच जातीचे लोक नसतात, परंतु विविध जातीचे लोक, विविध जातीचे विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये असतात आणि त्यांचे रीतिरिवाज सुद्धा, त्यांची परंपरा सुद्धा वेगवेगळी असते। तर म्हणून आपल्याला त्यांच्या परंपरेविषयी जाणून घेण्यासाठी काही प्रश्न तुम्ही त्यांना विचारायचे। मग कशा प्रकारचे प्रश्न तुम्ही विचारणार? तर पहा, त्यांना पहिला प्रश्न विचारायचा की त्यांच्या लग्नांमध्ये नवरी आणि नवरदेव, वर आणि वधू हे कशा प्रकारचे कपडे घालतात। तर आपल्या जातीच्या लग्नांमध्ये, आपल्या लग्नांमध्ये बहुतेक करून जे वर असतात ते कोट, पॅन्ट किंवा शेरवानी, धोती असे घालतात आणि डोक्यावर फेटा सुद्धा लावतात। आणि कन्या जी असते, जिला आपण नवरी म्हणतो अथवा वधू म्हणतो, तर ती शालू सुद्धा घालते अथवा घागरा ओढणी घालते, डोक्याला गजरा लावते, ब्लाऊज असते, ओढणी असतात आणि कपाळावर बाशिंग बांधले जातात। नवरदेव आणि नवरी यांच्या कपाळावर बाशिंग बांधले जातात आणि लग्नाच्या विविध विधींमध्ये विविध प्रकारचे कपडे घातले जातात। काही काही विधींमध्ये, मराठी लोकांच्या विधींमध्ये शालू किंवा काष्टी जी साडी असते, नऊवारी साडी म्हणतात, तर त्या प्रकारची साडी घातली जाते। तर अशा अलग अलग जातींमध्ये अलग अलग प्रकारचे कपडे घातले जातात। तर हा प्रश्न तुम्ही तुमच्या मैत्रिणींना विचारायचा आणि या प्रश्नाचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे। नंतर दुसरा प्रश्न आहे, लग्नात कसे गीत आणि नृत्य करण्यात येतं। तर हा तर आपला आवडता विषय, आपल्याला गीत म्हणायचं आणि डान्स करायचं तर खूप आवडतं। जेव्हा तुम्ही लग्नांमध्ये जाता तर खास करून तिथे रात्री डीजे लावला जातो आणि तिथे आपण धूम नाचत असतो। तर काही जातीच्या लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य केले जातात। तर कशा प्रकारचे नृत्य लग्नांमध्ये केले जातात? तर पहा, लग्नांमध्ये लग्नगीते असतात, त्याच्यावर स्त्रिया ढोल वाजवून गाणे म्हणतात अथवा नुसतं गाणं म्हणतात किंवा लग्नाचे गाणे म्हणतात आणि काही स्त्रिया त्याच्यावर नृत्य सुद्धा करत असतात। आणि आजकाल तर आधुनिक नृत्य करण्याची फॅशन झालेली आहे। मोठ्या आवाजामध्ये डीजे वाजवला जातो आणि सर्वच लोक त्या डीजेच्या आवाजामध्ये जोरात नाचत असतात। काही लग्नांमध्ये गुजरातच्या लग्नांमध्ये गरबे म्हणण्याची किंवा गरबेमध्ये नाचण्याची प्रथा आहे, गरबे खेळले जातात। पुढचा प्रश्न, तुम्ही गेलेल्या लग्न प्रसंगात तुम्ही काय काय पाहिले? आता तुम्ही जेव्हा लग्नांमध्ये जातात तेव्हा त्या लग्नांमध्ये तुम्ही काय काय पाहिलेलं आहे? तर तुम्ही जेव्हा लग्नाच्या मंडपामध्ये शिरतात तेव्हा पहिले तर तुम्ही मंडप पाहिला असेल। लग्नाची काय काय तयारी अजून तुम्हाला तिथे दिसते? तर खुर्च्या लावलेल्या असतात, जेवणाची व्यवस्था केलेली असते, स्टेज सजवलेला असतो, नंतर मध्यभागी वधूवरांना फिरण्यासाठी यज्ञासारखं मांडलेलं असतं, त्यानंतर फुलांनी पूर्ण मंडपाला सजवलेलं असतं, गाद्यांची व्यवस्था करण्यात आलेली असते, पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली असते। तर अशा प्रकारे विविध प्रकारची तयारी आपण लग्नाच्या मंडपामध्ये पाहिलेलीच आहे। याशिवाय आणखी तुम्ही काही पाहिलं असेल तर तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकता। खाली पहा, आपण किरण, सुमी आणि दीपालीच्या कुटुंबामध्ये वेगवेगळ्या कारणांनी झालेले बदल पाहिले। आता आपण या पाठामध्ये किरण, सुमी आणि दीपालीच्या कुटुंबामध्ये कोणत्या कोणत्या कारणांमुळे बदल झाले होते ते तर आपण पाहिलं। तर पुनरावर्तनासाठी काही प्रश्न अजून तुम्हाला दिलेले आहे, त्याचे उत्तर आपण मिळवून घेऊया। पहिला आहे, या बदलासाठीची कारणे लिहा। त्याच्यातील पहिला प्रश्न, किरणच्या कुटुंबामध्ये। तर किरणच्या कुटुंबामध्ये जो बदल झाला तो कशामुळे झाला होता?
तर तिच्या लहान बहिणीचा जन्म झाला, त्यामुळे तिच्या कुटुंबामध्ये विविध प्रकारचे बदल झाले होते. नंतर मागच्या पानावर दुसरा प्रश्न पाहूया. सुमीच्या कुटुंबामध्ये कशामुळे बदल झालेला होता? तर तिच्या वडिलांना नोकरीमध्ये बढती मिळाली होती आणि त्यामुळे त्यांची बदली दुसऱ्या शहरामध्ये झाली होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये बदल झालेला होता, कारण की त्यांना एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये जावे लागले होते. पुढे तिसरा आहे दीपालीच्या कुटुंबामध्ये कशामुळे बदल झाला होता? तर दीपालीच्या कुटुंबामध्ये तिच्या काकाच्या मुलाचं लग्न झालेलं होतं, त्यामुळे एक सभ्य त्यांच्या परिवारामध्ये वाढलेला होता आणि त्यामुळे त्यांच्या परिवारामध्ये बदल झालेला होता. आणि तो बदल कशा प्रकारे झाला होता ते सविस्तर माहिती आपण मागच्या तासांमध्ये मिळवलेलीच आहे. पुढचा प्रश्न आहे कुटुंबामध्ये बदलाची याशिवायची कोणती कारणे असू शकतात? आता आपण किरण, सुमी आणि दीपालीच्या परिवाराविषयी माहिती मिळवली. 3 कारणे आपल्याला तर माहितीच आहे, परंतु याशिवाय सुद्धा अजून काही कारणे असतील की ज्याच्यामुळे परिवारामध्ये बदल होत असतात. तर कोणकोणती कारणे? तर पहा, त्यामागे एखाद्या सभ्याची आपल्या कुटुंबामध्ये मृत्यू होते तरी सुद्धा परिवारामध्ये बदल होतो, कारण की आपल्याला त्याची सवय लागलेली असते आणि तो व्यक्ती आपल्या घरातून मृत्यू पावतो. त्यानंतर त्याची आठवण आपल्याला नेहमी येत असते, एकटेपणा आपल्याला नेहमी वाटत असतो आणि आपलं कुटुंब दुःखी झालेलं असतं. नंतर एखाद्या व्यक्तीला आपल्या शहरातून दुसऱ्या शहरामध्ये नोकरी लागलेली असेल तर त्याला आपले घर सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन एकटे राहावे लागते, म्हणून आपल्या कुटुंबामध्ये एक जण कमी होतो आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला कुटुंबामध्ये बदल पाहावयास मिळतो. काही वेळेला नोकरी करणारा व्यक्ती जो असतो तो एकटा कमवणारा असतो आणि तो दुसऱ्या शहरामध्ये जाऊन कमवितो आणि तिथून तो पैसे पाठवत असतो. पुढचं शिक्षणामध्ये, तर काही विद्यार्थी जे असतात ते लहानसे मोठे होतात आणि जेव्हा शिक्षण मिळवण्यासाठी आपल्या शहरामध्ये व्यवस्था होत नाही त्यावेळेला दुसऱ्या शहरामध्ये जाऊन ते हॉस्टेलला राहतात, म्हणजे ते सुद्धा आपले घर सोडून दुसऱ्या शहरामध्ये शिक्षणासाठी जातात. एखाद्या सदस्याची तब्येत खराब असेल तर तो व्यक्ती आजारी पडतो आणि खाटेवर झोपून असतो, तर त्याच्यासाठी त्याची काळजी घेण्यासाठी सर्व कुटुंबाला फिरावं लागत असतं, त्याची काळजी घ्यावी लागत असते, त्याच्याकडे लक्ष द्यावे लागत असतं. तर हा एक बदल असतो. एखाद्या सभ्य जो असतो जो पूर्ण परिवाराची काळजी घेत असतो, परंतु त्यालाच काही झाले किंवा त्याचे एखाद्या वेळी ॲक्सिडेंट झाले तर त्याची सुद्धा काळजीची जबाबदारी इतर सभ्यांवर येत असते आणि तो जो पगार कमीत असतो तर त्याच्यावर परिणाम होत असतो आणि इतर सभ्यांना सुद्धा कामाला जावे लागतं. काही वेळेला बघा, एकत्र कुटुंब असतं, संयुक्त कुटुंब, आणि मध्येच भांडणं झाले तर ते संयुक्त कुटुंब जे असतं ते विभक्त होऊन जातं, म्हणजे वेगवेगळे होऊन जातात आणि जेव्हा ते एकत्र होते त्यावेळेला त्यांना एकमेकांशिवाय राहण्याची सवय नव्हती, परंतु जेव्हा ते अलग अलग झाले तर आता त्यांना एकमेकांच्या आठवणी येतात. तर अशामुळे सुद्धा आपल्या कुटुंबामध्ये बदल होत असतो. काही वेळेला आणखी आपली परिस्थिती चांगली होते. आपण आधी गरीब होतो, लहानशा घरामध्ये राहत होतो, परंतु आता वडिलांना चांगला पगार आहे, भाऊसुद्धा कमवायला लागलेला आहे, म्हणून आपला पगार वाढलेला आहे, आपली आर्थिक परिस्थिती चांगली झालेली आहे. गरिबीच्या घरामध्ये, लहानशा घरामधून आता आपण मोठ्या घरामध्ये राहायला गेलो, तर त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये, आपल्या राहणीकरणीमध्ये सुद्धा परिवर्तन होत असतं. आपल्या खाण्यापिण्यात सुद्धा परिवर्तन होत असतं. घर बदलण्याने किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये गेल्यामुळे सुद्धा परिवर्तन होतं. तर अशी पुष्कळशी कारणे आहेत की ज्याच्यामुळे परिवारामध्ये विविध प्रकारचा बदल होत असतो. खाली पहा, 3 वडीलधाऱ्यांसोबत वार्तालाप करा. एक तुमच्या कुटुंबामधून, एक तुमच्या मित्राच्या कुटुंबातून आणि एक तुमच्या शेजारी कुटुंबामधून. त्यांनाही माहिती विचारा आणि कोष्टक पूर्ण करा. आता विद्यार्थ्यांनो, तुम्हाला काही प्रवृत्ती करण्यासाठी दिलेली आहे. एक कोष्टक तुम्हाला दिलेलं आहे. हे कोष्टक पहा. या कोष्टकामध्ये 3 मुद्दे दिलेले आहे आणि आपल्याला 3 परिवाराला
प्रश्न विचारून हे कोष्टक पूर्ण करायचं आहे। तर त्यापैकी एक तर आपल्या कुटुंबामधल्या एखाद्या व्यक्तीला प्रश्न विचारायचा आहे, नंतर मित्राचं कुटुंब असेल त्याला विचारायचं, किंवा आणि तिसरं जे आहे आपल्या शेजारीच्या एखाद्या व्यक्तीला प्रश्न विचारून कोष्टक पूर्ण करायचं आहे। तर कोणत्या प्रकारचे कोष्टकामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न दिलेले ते आपण पाहूया आणि त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा विचारा आणि उत्तरं मिळवा। कुटुंब इथे किती वर्षापासून राहत आहे? येथे येण्या अगोदर कुटुंब कुठे राहत होते? आज कुटुंबात किती सभासद आहे? 10 वर्ष अगोदर कुटुंबात किती सभासद होते? आणि कुटुंबात शेवटच्या 10 वर्षात बदलाची काय कारणे? तुम्ही या सर्व बदलाविषयी काय अनुभव करता? तर अशा प्रश्न विचारून हे कोष्टक तुम्हाला पूर्ण करायचे आहे। उदाहरणार्थ पहिलं आपल्या कुटुंबाविषयी मी सांगते की इथे किती वर्षापासून राहत आहे। तुम्ही तुमच्या वडिलांना विचारलं तर ते सांगतीलच की काहींना इथे 10 वर्ष झाली असतील, काहींना 5 वर्ष झाले असतील, काही 20 वर्षापासून इथे राहत असतील, तुमचे आजोबा सुद्धा इथे आलेले असतील तेव्हापासून ते इथे राहत असतील। तर त्यामुळे किती वर्ष इथे झाले सुरतमध्ये ते सुद्धा लिहू शकता। नंतर येथे येण्याच्या अगोदर ते कोणत्या गावाला राहत होते हा प्रश्न विचारायचा आणि गावाचं नाव लिहायचं आहे। आज कुटुंबात किती सभासद आहेत? आज तुम्ही तर स्वतः सुद्धा मोजू शकता की तुमच्या कुटुंबामध्ये एकूण किती सभासद आहेत, आणि 10 वर्ष अगोदर कुटुंबामध्ये किती सभासद होते, आणि यापूर्वी 10 वर्ष अगोदर हा प्रश्न तुम्ही विचारायचा की किती सभासद राहत होते। काही वेळेला असं असू शकतं की 10 वर्षापूर्वी तुमचे कुटुंब काका काकू वगैरे सगळे सोबत राहत असतील, परंतु आता काही कारणास्तव विभक्त झाले असतील, त्यामुळे संख्या कमी जास्त होऊ शकते। कुटुंबात शेवटच्या 10 वर्षात बदलाची काय कारणे आहेत? तर कोणत्या कारणामुळे तुमच्या कुटुंबामध्ये परिवर्तन आलेलं आहे ते सांगू शकतात। उदाहरणार्थ 10 वर्षा पहिले आमच्या घरामध्ये 4च लोक होते, परंतु आता आमच्या घरामध्ये 6 लोक झालेले आहे, कारण की माझ्या लहान भावाचा जन्म झालेला आहे आणि आजी किंवा बाबा गावावरून राहायला आलेले आहेत, असं तुम्ही लिहू शकता। तुम्ही या सर्व बदलाविषयी काय अनुभव करतात? समजा तुम्ही नवीन शहरामध्ये गेले असतील राहायला, तर आपण सांगू शकतो की नवीन शहरामध्ये आल्यामुळे आम्हाला नवीन शेजारी जे चांगले आहेत ते भेटल्यामुळे आम्हाला आनंद झालेला आहे। तर नवीन शहराचा आम्ही आनंद घेत आहोत। अशा प्रकारे हे कोष्टक तुम्हाला पूर्ण करायचं आहे। तर विद्यार्थ्यांनो, आजचा 4था तास येथे पूर्ण करूया। नमस्कार।